जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची आणि एक ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक 433 हे जाहीर करून दिलेलं आहे. या परिपत्रका क्रमांकानुसार आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा, ज्याला आपण परीक्षा एप्रिल मे 2026 म्हणूया, त्याचे परीक्षा फॉर्म हे सुरू करून दिलेले आहे. यामध्ये आज 23 अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. परीक्षा फॉर्म आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तर विदाऊट लेट फी 6 एप्रिल 2026 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. तर लेट फीसह ते विद्यार्थी 7 एप्रिल 2026 पर्यंत परीक्षा फॉर्म हे भरू शकतात. तसेच 7 ते 8 एप्रिल पर्यंत त्यांना हे परीक्षा फॉर्म महाविद्यालयाकडून इन्व्हर्ट करता येतील आणि त्याची फी पण तुम्हाला भरता येतील. ओके. मॅक्सिमम तुम्हाला जे काही परीक्षा फॉर्मची अंतिम मुदत आहे विलंबासहित ही 10 एप्रिल 2026 पर्यंत काय करता येईल? भरता येणारी आहे. इथे त्यांच्याकडून जरा डेट चुकलेली आहे. पण 10 एप्रिल 2026 पर्यंत मॅक्सिमम लेट फीसह फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. ओके. यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम चालू झालेले आहे? तर एस-वाय आणि टी-वाय 2019 पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे, रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थी 2019 पॅटर्न सांगतो आहे काळजीपूर्वक बघा. यामध्ये कॉमर्स फॅकल्टीमधले एस-वाय आणि टी-वाय बी-कॉम, नंतर बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए हे कॉमर्स फॅकल्टीचे 2019 पॅटर्नचे एस-वायचे बॅकलॉग आणि टी-वायचे रेग्युलर. ओके. त्यानंतर तसे टी-वायचे बॅकलॉग पण या ठिकाणी येणार आहे. जे विद्यार्थी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आहे, तर त्यामध्ये एस-वाय आणि टी-वाय, बी-एससी बायोटेक 2019 पॅटर्न, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स 2019 पॅटर्न, बी-एससी सायबर अँड डिजिटल सायन्स, बी-एससी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एससी रेग्युलर, बी-एससी ॲनिमेशन, बी-सी-ए सायन्स या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे चालू झालेले आहे. आर्ट्स फॅकल्टीमध्ये एस-वाय आणि टी-वाय, बी-ए 2019 पॅटर्नचे फॉर्म चालू झालेले आहे. कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये बी-एच-एम-सी-टी 2019 पॅटर्न आहे. एम-बी-ए, एच-आर-डी, एम-बी-ए आय-टी, एम-बी-ए डिजिटल सायन्स, एम-बी-ए फिनटेक, एम-बी-ए सर्व्हिस मॅनेजमेंट, एम-बी-ए 19 पॅटर्नचा जो काही रिवाइज पॅटर्न आहे, त्याचे देखील परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये एम-सी इंजिनिअरिंग 2020 पॅटर्न आहे, एम-सी मॅनेजमेंट 2020 पॅटर्न आहे. कॉमर्समधला पी-जी-डी-सी-एम आहे आणि पी-जी-डी-एच-एम अशा दोन्हीही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे. असे जवळ-जवळ 23 अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म चालू झालेले आहे. परीक्षा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. महाविद्यालयाकडून तो फॉर्म चेक करून घ्यायचा आहे, इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने फी विद्यार्थ्यांच्या लॉग इनमधूनच त्यांना पेड करायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सर्व परीक्षा फॉर्म बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. कोणत्या अभ्यासक्रमाचे कसे परीक्षा फॉर्म भरायचे याच्या संदर्भातले व्हिडिओ आपण लागलीच आपल्या YouTube चॅनलला अपलोड करणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहे त्यांनी परीक्षा फॉर्म भरा. काहींच्या निकालामध्ये तांत्रिक अडचणी असतील तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. तसेच काही विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनला अप्लाय केला आहे. साइड बाय साइड ती प्रोसेस चालूच राहणार आहे. पण परीक्षा फॉर्म लवकर भरा. कारण दिलेल्या मुदतीत जर का परीक्षा फॉर्म भरला नाही, तर होणाऱ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण तुमच्या परत प्रॅक्टिकल एक्झाम आणि बाकीचे सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी चालू होणार आहेत. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही लक्ष द्या. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आत आपण परीक्षा फॉर्म विदाऊट लेट फी भरा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल, Telegram चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.